यस यस है वो ओके ओके जाऊ का इथे जाऊ धरा ना इथे दे माझ्या नीट धरा ना माझं बस का बूम धर अरे एवढे चार कसे पकडले ए आम्ही धराव का एक मिनिट असं एक मिनिट हो पाहिजे राम पाटील साहेब नाव सांगा एक मिनिट कोणीतरी एक जण प्रश्न विचारणार सांगू काय विचारू का हा तुम्ही विचारतो आता हे सगळं प्रकरण चालवलं ऍडव्होकेट नितीन गवारे साहेबांनी त्याच्यामुळे त्यांच्या थ्रू तुम्ही बोलताय ना त्यांच्या थ्रू त्यांचं नाव घ्या मला प्रश्न वगैरे प्रश्नाचं उत्तर द्या मी फक्त सांगतो त्यांचं नाव घ्या अगोदर. काय अर्ज होता सुनावणी किती टप्प्यात झाली आणि आता कोर्टाने ऑर्डर काय केली ती आम्हाला सांगा काल ऍडव्होकेट नितीन गवारे साहेब यांनी या प्रकरणामध्ये जो तक्रारदार आहे शिवराज देशमुख याच्या वतीने युक्तिवाद केलेला होता. आज न्यायालयामध्ये उर्वरित युक्तिवाद हा जे अर्जदार आहेत त्यांच्या वतीने झालेला आहे आणि त्यानुसार न्यायालयाने माननीय खंडपीठाने सदर युक्तिवादानंतर त्यांचा जो जामीन अर्ज आहे तो ओपन कोर्टामध्ये फेटाळलेला आहे. कुठल्या बेसवर म्हणजे ओव्हरऑल हा जो अर्ज होता तो मूळ कधी केला गेला होता कुणाच्या वतीने केला गेला होता आणि सगळ्याच बाजूने म्हणजे तुम्ही एकटे सांगताय हा जो अर्ज आहे हा मुळात जो एक तक्रारदार आहे शिवराज देशमुख म्हणून यांच्या वतीने अर्ज केलेला होता. त्यांच्या वतीने ऍडव्होकेट नितीन गवारे पाटील यांनी आर्ग्युमेंट केलेला आहे. आता याची जी जामीन रद्द करण्याची जी सविस्तर कारणं आहेत ती न्यायालयाच्या निकालपत्रामध्ये पुढे येतीलच. हे सर्व सविस्तर न्यायालयाच्या निकालामध्ये येईल. सध्या कोर्टामध्ये फक्त ओपन कोर्टामध्ये फेटाळण्याबाबत कोर्टाने सांगितलेलं आहे. यापूर्वी कुठे अर्ज फेटाळले ना आता पुढची प्रक्रिया काय त्याविषयी सविस्तर आता न्यायालयाच्या निकालपत्रकामध्ये सविस्तर उत्तर येईल. ठीक आहे नाव सांगा मी ऍडव्होकेट संजय गायकवाड ऍडव्होकेट नितीन गवारे साहेब यांचा ज्युनियर म्हणून मी बघतोय का. खाली आटा बोम आटा बोलवा धनंजयचा फोन आहे का लावतो हे पण ते बिझी येतो याआधी त्यांनी कुठे कोर्टात पण अपील केली होती ना बीडला केली होती त्यानंतर बीडच्या कोर्टाची जामीन अर्ज फेटाळल्यानंतर सत्र न्यायालय मकोका कोर्टात नाही करत ना तेच मकोका कोर्ट स्पेशल कोर्ट असते त्या कोर्टामध्ये त्यांनी जे दाखल केलं रिजेक्ट केल्यानंतर हायकोर्टला इथं त्यांनी जामीन अर्ज दाखल. बरं ओव्हरऑल हे याच्यावर बोलणारे कोण आहेत म्हणजे ते फक्त एका ओव्हरऑल या मॅटर बद्दल माहीत असतं तुम्ही बोलू शकत नाही. सरकारी वकील आहे ते बोलू शकत नाही. त्यांचा नंबर आहे का सविस्तर 98 22 हा 21 हा 74 कोणाचा आहे नितीन गवारे अहो इथं नाहीत ना त्यांचं सगळ्याकडे फोन आहे. दुसरे कोण आहेत पाटील आहेत का हा 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 मला मी ना बोलतो हॅलो वकील पत्राचा विषय असा आहे ऍप्लिकेशन काय आहे हे सांगितलं ओव्हरऑल प्रकरण काय त्यांनी तेवढं सांगितलं काय होतं
त्यामध्ये काय काय झालं ते बाकीचं आहे. सगळ्यांची आपण पत्र घेतली.